नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर आज दिनांक आहे 21 ऑगस्ट. तर राज्यामध्ये आपलं जे आहे सध्या पावसाने जे आहे आज आपल्याला जे आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालेले आहे आणि पावसाचा जोर हा या ठिकाणी कमी झालेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज जे आपला अ, रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्रीच्या दरम्यान आपल्या राज्यातील काही भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर कोणत्या भागामध्ये पाऊस राहणार आहे, तर याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तसेच शेतकरी मित्रांनो जे आता आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे परभणी, नांदेड, हिंगोली आणि तसेच उमरखेड, जितूर, पुसद आणि वाशिम, लोणार, करंजा, अकोला आणि अमरावती, वर्धा आणि यवतमाळ आणि जळगाव या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि इतर सगळीकडे जे आपला हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील आता पावसाचा जोर आजपासून या ठिकाणी कमी झालेला आहे आणि शेतकरी आपले शेतीची कामे या ठिकाणी करू शकतात. कारण की शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या आहे पोळा आणि पोळ्याच्या दिवशी जे आहे शेतकऱ्यांना उद्या जे आहे राज्यामध्ये आपला पावसाची शक्यता आहे. शक्यतो जे आपलं जे आहे राज्यामध्ये फक्त उद्या 22 तारखेला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जळगाव, अकोला, अमरावती तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता उद्या दुपारनंतर थोडीफार पाहायला मिळेल आणि उद्याच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या परिसरामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आता राज्यातील पावसाचा जो पूर्णपणे कमी झालेला आहे आणि शेतकरी आपले शेतीची कामे करू शकतात. कारण की शेतकऱ्याने आपली शेतीची कामे लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावीत. कारण की आता राज्यामध्ये परतीच्या पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. राज्यामध्ये आता जे आहे परतीचा पाऊस या ठिकाणी सुरू होईल. तर 1 सप्टेंबर म्हणजे 2 सप्टेंबरपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता राहणार आहे आणि परतीच्या पावसाचं या ठिकाणी शक्यता राहील. त्यामुळे शेतकऱ्याने आपले शेतीची कामे लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावीत. तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.